तुम्ही आमदारांची कामं नका दाखवू आम्हाला. लोकांनी म्हणलं पाहिजे अरे ते पूल हे काय तुम्ही बांधले का, ते कुठं ते हॉस्पिटल बांधले चिखलीचं हॉस्पिटल, त्याचं तुम्ही भोसरीमध्ये दाखवताय. जी भोसरी गवळी नगर प्रभागातली कामं दाखवा ना तुमची तुम्ही. भारतीय जनता पार्टीने फक्त श्रेयवाद घेण्याचंच काम केलेलं आहे. इव्हेंट मॅनेजमेंट सारखं या ठिकाणी राजकारण राबवलं जातं. अगदी गवगवा केला जातो. ढोल ताशे, ते फुलांचे मोठमोठे क्रेन आणायचे आणि त्या उमेदवारांवरती फेकायचे, वातावरण निर्मिती करायची की हे सगळे आपल्याच प्रभागातले नागरिक आहेत आणि यांना आमदारांचा, मी म्हणतो उमेदवारांचा पण नाही, ही आमदारांचीच निवडणूक आहे. तर तुम्ही नगरसेवकांचे परिचय पत्रक बघा ना, त्यांनी त्यांचे स्वतःचे कामकाज टाकले असतील तर मला तुम्ही परत एकदा या माईक समोर आणा. आमदारांनी केलेली कामं नगरसेवक आता परिचय पत्रक म्हणून वाटत आहेत. नगरसेवकाचं काम काय आहे? लाईट, रस्ता, ड्रेनेज, पाणी, किती मूलभूत गरजा आहेत ज्यांनी ते करायला पाहिजे. मग त्यांनी काय कामं केली? नुसते मेहंदीचे क्लास घेतले काय, कुकिंगचे घेतले, केक बनवण्याचे क्लास घेतले? तुम्ही त्याच्या जीवावरती निवडणुका लढता इथं त्या कोर्सेसच्या माध्यमातून. ताई ते माझ्यासोबत बारसे मॅडम आहेत. काय सांगाल? खरं तर म्हणजे आपल्या प्रभागामध्ये एक वाहनतळ बनवलं गेलं आहे. तुमचा देखील पाठपुरावा त्याला खूप राहिलेला आहे. तुम्ही तुमच्या कार्यकालामध्ये त्याचा पाठपुरावा झाला आहे. कुठंतरी श्रेयवाद कुठंतरी सध्या निवडणुकीच्या समोर आहे, सध्या आता विरोधकांकडून केला जातो आहे का? निश्चितच. मी सौ प्रियांका प्रवीण बारसे 2017पासून मी गवळीनगर प्रभागामध्ये नगरसेविका म्हणून काम पाहते. पण त्याच्या आधीही 2012ला मी स्वतः निवडणुकीला उभे होते आणि हरल्यानंतरही मी 2012 ते 2017 नागरिकांच्या संपर्कात आहे आणि त्यामुळे प्रभागात कुठं काय चाललं आहे आणि कोण कोणत्या प्रकाराचं काम करतं आहे ह्याची पाहणी मी 2012पासूनच राजकीय क्षेत्रात जेव्हा कामकाजास सुरुवात केली तेव्हापासून मी पाहत आहे. भारतीय जनता पार्टीने फक्त श्रेयवाद घेण्याचंच काम केलेलं आहे. कारण मी आता निवडणुकीचं हे वारं सुरू झालं आहे, आचारसंहिता सुरू आहे. पण महादेवनगरमध्ये मात्र परवा दिवशी नारळ फुटला. कोणता नारळ फुटला? ओढ्यावरच्या पुलावरचा रस्त्याचा. म्हणजे परत पुन्हा एकदा एकदा आश्वासनाचा परत पुन्हा एक नारळ फुटला. मग नागरिकांनी याला बळी पडावं का? नागरिक बळी पडतात हेच दुर्दैव आहे. ज्यावेळी आपला महादेवनगर आणि निरंकारी भवनच्या मधल्या डांबरीकरणाच्या रस्त्याचा नारळ 2017ला मी स्वतः आमदारांबरोबर उपस्थित होते, कारण त्यावेळी मी BJPच्या पॅनलमध्ये होते. तो रस्ता अजूनही झालेला नाही आणि आता हा दुसऱ्या नारळ फोडतात महादेवनगरच्याच लोकांसाठी की तुम्हाला पुलावरचा रस्ता करून देणार. पण पुढं सगळ्या जागा खाजगी आहेत, त्या ठिकाणी रस्ता होणार नाही हे नागरिकांना कळत असूनही नागरिक या भूलथापांना बळी पडतात. ते बळी पडू नये हे मी त्यांना नम्र विनंती करते. कारण प्रभागामध्ये त्यावेळी आम्ही एक नाही असे 10 रस्त्यांचे नारळ फोडले असतील जे खाजगी जागेत नव्हते, परंतु ते अद्यापपर्यंत झालेले नाहीत. हे मी स्वतः आज 2026ला सांगते. कारण आता तुम्ही नागरिकांनी सुजाण आहात, तुम्ही सुशिक्षित आहात. सगळ्या राजकारण कोणत्या माध्यमातून या ठिकाणी खेळलं जातं हे सुद्धा नागरिकांना कळतं. पण केवळ फक्त त्या 10-15 दिवसातला एक इव्हेंट मॅनेजमेंट सारखं या ठिकाणी राजकारण राबवलं जातं. अगदी गवगवा केला जातो. ढोल ताशे, ते फुलांचे मोठमोठे क्रेन आणायचे आणि त्या उमेदवारांवरती फेकायचे आणि खूप मोठा मॉब आणायचा आणि एक वातावरण निर्मिती करायची की हे सगळे आपल्याच प्रभागातले नागरिक आहेत आणि यांना आमदारांचा, मी म्हणतो उमेदवारांचा पण नाही, ही आमदारांचीच निवडणूक आहे. नगरसेवकाची निवडणूकच नाही. खरं सांगते मी. नगरसेवकांना कामच नाही करू द्यायचे. नाही. आता तुम्ही नगरसेवकांचे परिचय पत्रक बघा ना, त्यांनी त्यांचे स्वतःचे कामकाज टाकले असतील तर मला तुम्ही परत एकदा या माईक समोर आणा. तुमचा मुद्दा अशा पद्धतीने की म्हणजे नगरसेवकांनी कुठलीही कामकाजं केली नाहीयेत, फक्त करायची ती इथल्या स्थानिक प्रतिनिधींनी करायची. विधानसभेतल्या आमदारांनी केलेली कामं नगरसेवक आता परिचय पत्रक म्हणून वाटत आहेत. नगरसेवकाचं काम काय आहे? लाईट, रस्ता, ड्रेनेज, नंतर आपले रस्ते, पाणी, किती मूलभूत गरजा आहेत ज्यांनी ते करायला पाहिजे. ठीक आहे, आता एखाद्या व्यक्ती नवीन आली असेल
पण त्यांनी काही ना काहीतरी वर्ष 2 वर्ष राबलेत. माझ्या मते तर नवीन उमेदवार 2022 पासून राबतात की कारण निवडणुका होणार होत्या. मग त्यांनी काय कामं केली? नुसते मेहंदीचे क्लास घेतले, काय कुकिंगचे घेतले, केक बनवण्याचे क्लास घेतले? तुम्ही त्याच्या जीवावरती निवडणुका लढता इथं त्या कोर्सेसच्या माध्यमातून. कामं काय करायची तुम्हाला? एकाच्या घरामध्ये तुम्ही चहा जाऊन पिता, तुम्ही त्यांच्या घरात जेवता, ही कामं नाही आहेत त्यांची. ती तुमची भावनिक एक माणसाची संलग्नता करण्याचं ते साधन आहे. नागरिक इथली ते प्रभागातली निवडणुकीचं नागरिक सुद्धा ओळखून आहेत सत्ताधाऱ्यांना कशा पद्धतीने त्यांची कामकाज आहे. पार्ट्या देणं, वाढदिवस साजरं करणं हे नगरसेवकाचं काम नाहीये. नगरसेवकांनी जे नागरिकांच्या मूलभूत सुविधा आहेत, ज्या गरजा आहेत, ज्या नागरिकांनी मग आता हे तुम्ही म्हणताय, शासनाकडून योजना आहेत त्या नागरिकांनी काय लक्षात घेऊन मतदान करावं? मग नागरिकांनी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा सक्षम असा उमेदवार त्यांनी निवडला पाहिजे, जो अडीअडचणीच्या काळात स्वतःच्या हिमतीवर निर्णय तापा मारतो त्याच्या पाठीशी उभा नाही राहिला पाहिजे. पाठीशी नाही, स्वतःच्या हिमतीवर त्यांना निर्णय घेता आले पाहिजे. तुम्ही आमदारांची कामं नका दाखवू आम्हाला. लोकांनी म्हणलं पाहिजे, अरे ते पूल हे काय तुम्ही बांधले का? ते कुठं ते हॉस्पिटल बांधले, चिखलीचं हॉस्पिटल, त्याचं तुम्ही भोसरीमध्ये दाखवताय, हो की नाही? जी भोसरी गवळी नगर प्रभागातली कामं दाखवा ना तुमची. तुम्ही पिंपरी चिंचवडची निवडणुका होतील. भोसरी विधानसभेची कामं महानगरपालिकेच्या निवडणुकीला दाखवणं म्हणजे किती कामांच्या मुद्द्यावरती निवडणुका होतील का? ह्या पूर्णपणे मूर्खपणाची. उमेदवारांनी सुद्धा हा विचार केला पाहिजे की आपण आपल्या पायावर धोंडा मारून घेतोय. तुम्ही ते उमेदवार आहेत ना, स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतायत. ते आमदार राहतात बाजूला, त्यांचा प्रचार होतोय भरपूर, उमेदवारांचा होत नाही. खरं तर बारसे मॅडमचं खरं असंच म्हणणं आहे की सध्या म्हणजे जी कामकाजं केली ती आमदारांनी कामकाजं केली, परंतु सध्या आता जे काही स्थानिक पातळीवरची ज्या निवडणुका आहेत ती या ठिकाणाहून जे निवडणूक लढवत आहेत प्रभाग क्रमांक 5 मधून त्यांचा कुठलाही असा विकासाचा मुद्दा नाही. नागरिकांनी त्यांना निवडून दिलं पाहिजे अशा पद्धतीचं वक्तव्य सध्या आता बारसे मॅडम करत आहेत.